आज आपण हे सनफ्लावरचं किचन शिकणार आहोत कसं बनवायचं। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आपण याला लागणारे साहित्य बघूया। मी ब्राऊन कलरचा ॲक्रेलिक धागा घेतलेला आहे। एम्ब्रॉयडरीला वापरतात तो सुद्धा वापरू शकता, किंवा आपला नॉर्मल वुलन असतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। ब्राऊन कलरचा, ग्रीन आणि येलो कलरचा धागा घेतलेला आहे। आपल्याला सीझर लागणार आहे आणि सुई घेतली आहे मी 2.5 mm ची। आणि अजून एक गोष्ट, आपल्याला एक किचनचं हुक लागणार आहे हे असं लावण्यासाठी। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण एक मॅजिक सर्कल करूया। आता आपण एक चेन घेऊया। पहिल्या राऊंडमध्ये 6 सिंगल खांब घ्यायचे। 1 2 3 4 5 आणि 6। आता हा धागा खेचून सर्कल होईल आपला। आता आपण जिथे स्टार्ट केलं तिथे आपण हे जॉईन करूया इथे। आता एक चेन जिथे जॉईन केले तिथे त्याच गॅपमध्ये आपण सेम गॅपमध्ये 2 सिंगल खांब घेऊया। 1 2 सिंगल खांब घेतले। आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 2 सिंगल खांब घेऊया। 1 2 त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 1 2। आपल्या सेकंड राऊंडमध्ये आपल्याला टोटल 12 सिंगल खांब तयार होतील। 1 2 प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला करायचे आहेत। 1 2 1 2 1। आपण मोजूया, जे व्ही आले ना ते मोजू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झाले। आता जिथे आपण स्टार्ट केलेलं तिथे आपण सिंगल स्लिप स्टिच घेऊन धागा जॉईन करायचा। आता एक चेन। तिसऱ्या राऊंडमध्ये जिथे आता आपण जॉईन केलं आहे तिथे आपण एक सिंगल खांब घेऊया। नंतरच्या सेकंड गॅपमध्ये 2 सिंगल खांब घ्यायचे एका गॅपमध्ये, 1 आणि 2। परत पुढच्या गॅपमध्ये 1 सिंगल खांब घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 2 सिंगल खांब। पहिल्या आपण जिथे स्टार्ट केलं तिथे आपण 1 सिंगल खांब घेतला, नंतर 2 1 2। आता 1 सिंगल खांब घेऊया। परत आता 2 सिंगल खांब एका गॅपमध्ये, 1 2। आता पुढच्या गॅपमध्ये 1 सिंगल खांब, परत 1 2। तिसऱ्या राऊंडमध्ये आपले टोटल 18 सिंगल खांब तयार होतील। इथे आपण 2 घेतले, आता 1 आणि 2।
इथे 1, आता इथे 1 आणि 2, परत 1, तर इथे 2 झाले. असे टोटल आपले तिसऱ्या राऊंडमध्ये 18 सिंगल खांब तयार झाले. आता आपण चौथ्या राऊंडसाठी जिथे स्टार्ट केलं तिकडे आपण स्लिप स्टिचनी जॉईन करून घेऊया आणि एक चैन. आता आपण जिथे स्टार्ट केलं त्या गॅपमध्ये एक सिंगल खांब घेतली. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये सुद्धा आपण एक सिंगल खांब. आता नेक्स्ट गॅपमध्ये 2 सिंगल खांब घ्यायचे सेम गॅपमध्ये, 1 आणि 2. आता नेक्स्ट गॅपमध्ये एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल खांब, 1 आणि 2. परत एक सिंगल खांब, एक सिंगल खांब, एक सिंगल खांब आणि सेम गॅपमध्ये 2 सिंगल खांब, परत एक सिंगल खांब, आता जिथे आपण स्टार्ट केलेलं तिथे जॉईन करून घेऊया. असे आपले चौथ्या राऊंडला 24 सिंगल खांब तयार होतात. आता एक चेन घेऊया आणि जिथे जॉईन केलं तिथून एक सिंगल खांब करूया. एक, प्रत्येक गॅपमध्ये एक एक करूया. 2, 3, 4, 5, 20, 21, 22, 23 आणि 24 खांब आपले सिंगल खांब तयार होतात. असं हे आपलं सर्कल तयार होतं. तर एक चेन घेऊ, धागा कट करूया. हे असं आपलं सर्कल तयार होतं. असे सेम पॅटर्न मी दुसरा सुद्धा सर्कल केलेला आहे. आता आपण याच्या पाकळ्या तयार करून घेऊया. आता आपल्याला दोन्ही सर्कल जॉईन करायचे आहे. आता इथे 2 चेन, 1, 2 चेन घेतल्यानंतर पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक डबल खांब करायचं आहे. 1, 2, नंतर आपल्याला एक ट्रिपल खांब करायचं आहे सेम गॅपमध्ये. ट्रिपल खांब, नंतर 2 चैन, 2. आता ट्रिपल खांब केला, त्याचा जो शेवटचा स्टिच आहे त्या स्टिचमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता परत एक ट्रिपल खांब सेम गॅपमध्ये करायची आपल्याला.
आता आपल्याला एक डबल खांब सेम गॅपमध्ये करायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट गॅपमध्ये एक स्लिप स्टिच घ्यायचे. अशी ही आपली एक पाकळी तयार होते. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक डबल खांब करूया. स्लिप स्टिच घेतली तिथे नाही, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचं आहे. आता सेम गॅपमध्ये आपल्याला एक ट्रिपल खांब करून घ्यायचं आहे. ट्रिपल खांब केल्यानंतर 2 चेन, 1 2. आता जिथे आपण ट्रिपल खांबचं शेवटचं जे आहे स्टिच तिथे आपण जॉईन करून एक स्लिप स्टिच घेतली. परत एक ट्रिपल खांब सेम गॅपमध्ये, दोन. आता एक डबल खांब सेम गॅपमध्ये आपण घेतला. तर पुढच्या गॅपमध्ये आपण एक स्लिप स्टिच घेऊया. अशा आपल्या ह्या पाकळ्या तयार होतात. हे मी थोडं करून दाखवते. आता हे आपलं एवढं सनफ्लॉवर तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडा कॉटन टाकूया. कॉटन टाकल्यानंतर परत आपण जशा या पाकळ्या केल्या तशा पुढे सुद्धा आपल्याला पाकळ्या कंटिन्यू करायचे. आता एक डबल खांब घेतला, त्यानंतर ट्रिपल खांब सेम जागेवरती, दोन. आता एक दोन दोन चैन घेतल्या. ट्रिपल खांबाच्या शेवटच्या स्टिचवरती आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची. परत ट्रिपल खांब करायचं आहे. आता एक डबल खांब सेम गॅपला पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच घ्यायचे. परत नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला एक डबल खांब
त्याच्या सेम गॅपमध्ये ट्रिपल खांब, एक दोन चेन घेऊन ट्रिपल खांबच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच घ्यायचे. आता ट्रिपल खांब एका गॅपमध्ये, डबल खांब. अजून एक इथे मी पाकळी करून घेते. असं हे आपलं पूर्ण सनफ्लावरचं फ्लावर तयार झालं. आता मी इथे सिंगल स्लिप स्टिच घेतली आणि इथे एक स्लिप स्टिच आतून घेतली आणि चेन घेऊन हा धागा कट करूया आपण. एक्स्ट्राचा धागा आपण पाठीमागे लपवून टाकूया. आता आपण पानाची डिझाईन करणार आहोत. त्यासाठी आपण पहिलं एक स्लिप नॉट घेऊया आणि 12 चेन करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पहिली ही चेन सोडून दुसऱ्या चेनीमध्ये आपल्याला खांब घेऊया. त्यानंतर एक हाफ खांब घ्यायचं आपल्याला. नंतर आपल्याला एक डबल खांब घ्यायचं आहे. डबल खांब घेतला. आता आपल्याला ट्रिपल खांब 4 वेळा घ्यायचे. एक ट्रिपल खांब झाला. पुढच्या गॅपमध्ये 2 ट्रिपल खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3 ट्रिपल खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 4 ट्रिपल खांब झाले. आता आपल्याला एक डबल खांब घ्यायचं आहे. डबल खांब घेतला. आता हाफ खांब घ्यायचं आहे. हाफ डबल खांब घ्यायचं आहे. तो घेतला. त्याच्यानंतर एक सिंगल खांब घ्यायचं आहे. आता आपल्या इथे एक चेन अजून उरते. त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. स्लिप स्टिच घेतल्यानंतर चेन आणि त्याच गॅपमध्ये परत एक स्लिप स्टिच. आता पहिल्या चैनीच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, सिंगल खांब घेतला. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक हाफ खांब घ्यायचं आहे. नंतर एक डबल खांब, नंतर ट्रिपल खांब आपल्याला 4 वेळा घ्यायचे. एक ट्रिपल खांब, दोन ट्रिपल खांब, 3 ट्रिपल खांब, 4 ट्रिपल खांब. 4 ट्रिपल खांब झाल्यानंतर आपल्याला एक डबल खांब घ्यायचं आहे. मग
हाफ खांब घ्यायचं आहे. आता एक सिंगल खांब आणि तिथे आपण सिंगल खांब घेतलं तिथे डिझाईन जॉईन करून एक चैन घेऊन कट करूया. ही आपली अशी पानाची डिझाईन तयार होते. याला किचन रिंग लावूया. त्यासाठी इथे सुईच्या मदतीने आपण हे ओवून घेतलंय. तर इथे आपण थोडं याला घट्ट करण्यासाठी स्टिच देऊया. जेणेकरून हे पडणार नाही. आता आपल्याला हे पान सुद्धा इथे स्टिच करून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही हे चिकटवून सुद्धा घेऊ शकता. एक गाठ मारून घेते. आणि धागा कट करूया. असं हे आपलं सनफ्लावरचं किचन रेडी झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.